राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब गट या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही तिन्ही पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था जाहीर झाल्या असून पुणे जिल्ह्यातील निवडणुका जाहीर झाल्या असून महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपदाच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या वतीने एकत्र लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी पक्ष हाताचा पंजा, पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस, पुणे जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे चिन्ह मशाल, असे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सत्ताधारी महायुतीच्या विरोधात एकत्र लढून सक्षम व नवीन चेहरे कार्यकर्ते सर्वांना सामावून घेऊन निवडणूक लढणार आहोत. त्याचप्रमाणे महायुतीतील पक्षातील कोणत्याही स्तरावर स्थानिक पातळीवर आपण निवडणुका लढवणार नसून अशा प्रकारे कोणत्याही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केल्यास त्याद्वारे पक्ष कारवाई करेल. अशा पद्धतीने आमच्या तिन्ही पक्षाची या ठिकाणी या युतीच्या माध्यमामधून आम्ही असा निर्णय जाहीर केला आणि करीत आहोत. आणि या संदर्भात आता ह्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्या निवडणुकीच्या माध्यमामधून नगरपंचायतीच्या ज्या काही ह्याच्यात निवडणुका लागलेल्या आहेत त्या माध्यमातून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणाने लढून त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवणार आहोत. आता त्यामध्ये काँग्रेस पंजाच्या हातावर लढणार आहोत. शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी असणाऱ्या तुतारीच्या चिन्हावर लढणार आहोत. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे मशालीच्या चिन्हावर एकत्र निवडणूक लढणार आणि तिन्ही आम्ही पक्षाच्या माध्यमामधून या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या सर्व पक्षाच्या चिन्हावर लढवणार आहोत. आणि त्या माध्यमामधून आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सलोख्याचं वातावरण करून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लढत देणार आहोत. आम्हाला पुन्हा लोकांना काही वाटत असेल किंवा ह्यांच्याकडे काय राहिले काय गेले, परंतु या निवडणुकीला सामोरे जात असताना आता यांनाच कळेल की आता आम्ही कशा पद्धतीने ह्या निवडणुका कशा दिवे धोरणाच्या अनुसार लढवतोय आणि या माध्यमातून आमचा हा विजय आमच्या सर्वच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही चांगल्या ताकदीने त्या ठिकाणी लढून विजय प्राप्त करणार आहोत. नमस्कार. शिवसेना जिल्हा प्रमुख आता शरद पवार पाटील साहेबांनी तिन्ही पक्षाच्या वतीने स्पष्ट भूमिका मांडली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण निवडणुका जिल्ह्यातील आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे सामोरे जात आहोत. या निवडणुकीला सामोरं जात असताना आजही आमच्या या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये काही तक्रारी आहेत त्या हरकती आहेत. जसं की आता आपण नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मतदार याद्यांमध्ये असलेला प्रचंड घोळ, फुरसुंगीमध्ये किमान 18,000 हरकती त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या, परंतु घाई गडबडीमध्ये सगळ्या हरकती त्या ठिकाणी त्यांनी निकाली काढले. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियोजन झालेलं नाही, कुठल्याही प्रकारचा न्याय त्या ठिकाणी उमेदवारांना अथवा त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना म्हणा अथवा मतदारांना मिळालेलं नाही. याचं ज्वलंत उदाहरण पाहिजे म्हणून तर मी स्वतः ज्या त्या ठिकाणी हरकती दाखल केलेल्या होत्या त्या हरकतींमध्ये लगत महानगरपालिका आहे फुरसुंगी नगर परिषदेच्या लागून, तर त्याच्यामध्ये होळकरवाडी गाव असेल, अवतडे हांडवाडी गाव असेल अथवा हांडवाडी गाव असेल, ही गावं आजही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट आहेत. त्या ठिकाणी सुद्धा नजीकच्या काळामध्ये निवडणुका लागत आहेत, परंतु तिकडचे काही मतदान केंद्रांसह फुरसुंगी नगर परिषदेमध्ये समाविष्ट केलेले आहे. वास्तव त्याच्या पाठीमागचं कारण काय ते समजलं नाहीये. निवडणूक निर्णय अधिकारी शिंगोडे साहेब आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना वारंवार सूचना केल्या, त्यांच्याला बिनधास्त नाव दिलं. त्याच्यामुळे त्यांनी जैसे ते परिस्थिती घेऊन ज्या 3 टप्प्यामध्ये कार्यक्रम निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आहे, तर माझा स्पष्ट आरोप आहे तेच नागरिक फुरसुंगी नगर परिषदेला मतदान करणार, तेच नागरिक भविष्यामध्ये पुन्हा महानगरपालिकेची निवडणूक लागली ते मतदार त्या ठिकाणी जाऊन सुद्धा मतदान करणारच आहे. आणि जे निवडणूक आयोगाने या ठिकाणी ठरवलेलं आहे की दुबार चिन्हाची मार्क करणार आणि ऍफिडेव्हिट घेणार किंवा लिहून घेणार, परंतु त्याच्यावरती कारवाई काय असणार आहे किंवा जर तुम्हाला दुबार मतदार माहिती आहे तुम्ही त्या ठिकाणी डबल स्टार करतात
तर म्हणजे दुबार अंतर वगळून पारदर्शकपणे निवडणूक का घेत नाही असा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला केलेला आहे. परंतु त्याचं कुठलंही उत्तर त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे दिलेलं नाही. त्याच्या व्यतिरिक्त फुरशिंगी आणि देवाची ही दोन्ही गावं फक्त आणि फक्त जास्त टॅक्स येतोय. महानगरपालिकेचा विरोधक खूप जास्त प्रमाणात आहे. ह्या एकाच मुद्द्यावरती महानगरपालिकेतून बाहेर पडून गेलेले नगर परिषद त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. परंतु आता जर आपण पाहायला गेलो म्हणजे माझं ओळखी स्वतःच उदाहरण माझ्यासोबत अनेक शेकडोच्या प्रत्येक नागरिकांचं तेच उदाहरण आहे. माझ्यासोबत शेकडो उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म भरायला जात आहेत. आज जर आपण त्यांना जर बिल मागितलं तर मूळ रकमेमध्ये नगर परिषदेचे बिल येत आहे आणि शहराच्या रकमेमध्ये पुणे महानगरपालिकेची थकीत रक्कम जे की 2017 पुणे महानगरपालिका समजले त्यापासूनचा कर आता लावून येतोय. तो उमेदवारांनी 2017 पासूनचा कर भरायचा आहे का फक्त नगर परिषदेचा कर भरायचा आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याला आजही सांगितले नाहीये. आणि जर 2017 पासूनचा टॅक्स भरायचा आहे तो टॅक्स जर कमी होणार आहे तर उमेदवारांनी आज काही तर उमेदवार करोडोमध्ये थकबाकीदार होतील. त्या ठिकाणी जे गौरव व्यावसायिक आहेत आणि आता उमेदवाराला सामोरे जाऊ इच्छितात निवडणूक लढवू इच्छितात पक्ष त्यांना उमेदवारी देतोय. परंतु त्यांच्या इतर रकमेमध्ये त्यांची थकबाकी जर पाहिली तर 2 ते 4 करोड रुपये इतकी महानगरपालिकेची थकबाकी दिसून येते. त्याचं कारण महानगरपालिकेमध्ये गावं गेल्यानंतर तो टॅक्ससाठी जे भांडण चालू होतं त्याच्यामध्ये नागरिकांना टॅक्स भरला नाही. महानगरपालिकेने मूळचा टॅक्स आणि त्याच्यावरती लावलेला दंड ही सगळी रक्कम जर केली तर हा काही करोड रुपयामध्ये प्रत्येकाची थकबाकी जाते. याच्यावरती शासनाचं धोरण आजही स्पष्टपणे त्या ठिकाणी काही ठरलेलं नाहीये आणि निवडणूक अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट सांगत नाहीये. मग तुम्ही निवडणूक घेताना जर काही लोकांनी फक्त नगर परिषदेचा टॅक्स भरला तर ते फॉर्म स्वीकारणार का? आणि ते नामनिर्देशन पत्र उद्या जर कोणी हरकत घेतली तर त्या उमेदवाराचं नामनिर्देशन पत्र बाद होणार का? तर याच्याबद्दलचे सुद्धा कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन नाहीये, कुठल्याही पद्धतीच्या सूचना नाहीये. तर माझं आजही निवडणूक आयोगाला या ठिकाणी स्पष्ट सांगणे आपल्या सर्वांच्या माध्यमातून की सर्वप्रथम तुम्ही निवडणुकीची तयारी करण्यापूर्वी त्या ज्या काही नागरिकांना न्याय देणाऱ्या गोष्टी आहेत याच्यावरती सर्वप्रथम निर्णय होणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे निर्णय लागत नाही तोपर्यंत तुम्ही स्पष्टपणे या ठिकाणी निवडणूक घेऊ शकत नाही. हेच आमचं आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून सरकारला म्हणण्याचं कारण की निवडणूक आयोगाचं कामच सरकार करते. प्रश्न जर आपण निवडणूक आयोगाला विचारले तर उत्तर द्यायला निवडणूक आयोग समोर येत नाहीये. परंतु सरकारच्या विशेषतः भाजपच्या वतीने त्यांचे जे काही ठेवलेले बदलवायचे आहेत ते समोरून या ठिकाणी या प्रश्नांची उत्तर देतात आणि ती उत्तर देण्यापेक्षा जुनं काहीतरी 1950 सालचं किंवा स्वातंत्र्य पूर्वीच्या काहीतरी एखादं उदाहरण काढतात आणि ते उदाहरण आज या ठिकाणी दिलं जातं. मतदारांचा गोंधळ जर आपण पाहत असाल या नजीकच्या 5 ते 7 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पूर्वी हा मतदार यादीचा गोंधळ एवढा नव्हता जो की मी संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पाहतोय. नगर परिषदेचे आमचे इच्छुक उमेदवार आहेत त्या प्रत्येकाने मतदार यादीचा अभ्यास केलेला आहे. दुबार नाव आहेत, मयत नाव आहेत आणि 30 नावं वेगवेगळ्या प्रमाणामध्ये लावली गेलेली आहेत. परंतु याच्यावरती कुठल्याही प्रकारचं नियोजन आणि हरकती घेऊन सुद्धा निर्णय होत नाहीये. त्याच्यामुळे हे निवडणूक कशा पद्धतीने पार पडतील आणि कसं नाही तर पुन्हा हायच्या केल्या जातील असं माझं या ठिकाणी स्पष्ट यांच्यावरती आवड आहे आणि यांच्यावरती शासकाचं मत आहे. आपल्या पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायत जिथे जिथे महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुका लढवायच्या आहेत त्या ठिकाणी पक्षाची 3 चिन्ह घेऊनच निवडणुका लढवाव्यात. अन्यथा महाविकास आघाडीचा इतर कुठल्याही निवडणुकीशी संबंध येणार नाही अशा सक्त सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. कुठं काही स्थानिक लोक जरी त्यांची चर्चा करत असतील, बैठक येत असतील, सांगता येत नाही. पण आपली भूमिका मात्र त्या आघाडीला आमचा महाविकास आघाडी म्हणून कुठेही पाठिंबा राहणार नाही. आता ते झाल्यावरच कळेल प्रत्यक्षात परिस्थिती आहे. तिन्ही पक्षाचे जे
जिल्हा प्रमुख आहेत ते या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. पक्षाचे जे आदेश आहेत तेच आदेश खाली सुद्धा राबवले जातात. जर पक्ष विरोधी कोणी कारवाई केली, पक्षाच्या विरोधात जर कोणी गेलं तर त्यांच्यावरती नक्कीच निलंबनाची कारवाई होणार. आम्ही इकडे पुणे जिल्ह्याच्या प्रतिनिधी म्हणून बसलेलो आहोत आणि आम्हाला जे आदेश आहेत दिलेले म्हणजे जे आम्हाला आदेश दिले तेच इतर जिल्ह्याला पुणे असतात, वेगळे नाही असतात. जे नियम पुणे जिल्ह्यासाठी जे आदेश पुणे जिल्ह्यासाठी तेच आदेश बाकीच्या जिल्ह्यांना सुद्धा असतात. सगळ्या जागा तुम्ही लढवणार का? हो 100%. काही वेळेस असू शकतं की एका तालुक्यात 4 जागा 3 जागा याचा अर्थ असा होतो की बाय दिल्यासारखी जागा, बरोबर. ही चेक तुम्ही आघाडी होऊ शकते नाही, महाविकास आघाडीच्या वतीने सगळ्या जागा लढवायच्या. सगळ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्या प्रत्येक तालुक्याचे ब्लॉकचे अध्यक्ष आहेत, ते सर्व तिन्ही पक्षाचे घटक त्यातले अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा विनिमय चालू झालेला आहे आणि त्या पद्धतीने तशी ती योजना चालू झालेली आहे. त्या पद्धतीने त्याची कारवाई चालू आहे. आता त्याच्यातून जर कोणी असा वेळावाकडा जर मार्ग घेतला तर आम्ही पहिले डिक्लेअर केले की त्याच्यातून पक्षाविरुद्ध काय जर कोणी केलं त्याच्यावर कारवाई पक्षाविरुद्ध कारवाई. आता हे फुरसुंगीच उदाहरण आहे. आता निवडणूक सुरू आहे, फाटाफुटीमुळे सगळेच पक्ष थोडेसे अशक्त झालेले आहेत, परंतु त्या जागा नवीन कार्यकर्त्यांनी घ्याव्या असा प्रयत्न आहे. आमचे उल्हासराव तिथं आघाडी करतायत महाविकास आघाडीच्या वतीनं. जागा ज्या शक्य आहे ज्याच्या आम्ही काय फार आग्रही कुणी राहणार नाही, आम्हाला इच्छाच पाहिजे, पण मात्र जे लढवायचे ते महाविकास आघाडीच्या वतीने लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. त्या निर्णयाला आमचं सगळ्यांचा पाठिंबा. तुम्ही एक पदाधिकारी म्हणून बोलता, जो उमेदवार सर आपलं म्हणणे पण असं आहे, परंतु यावेळेस जर तुम्ही पाहिला असेल तो प्रचाराचा म्हणजे उमेदवारी चिन्ह मिळाल्यानंतरचा पुढचा जो कालावधी आहे तो जर तुम्ही पाहिला असेल तर 5 ते 6 दिवसाचा आहे. 4 दिवसाचा आहे. म्हणजे वास्तव असं आहे की तुम्हाला चिन्ह मिळाल्यानंतर नवीन चिन्ह जर तुम्हाला मिळत असेल तर त्या चिन्हाचा प्रचार तुम्ही कसा करा, ते चिन्ह प्रिंट कधी करा आणि ते सर्वसाधारण नागरिकांना पोहोचवणार हा सर्वात मोठा प्रश्न उमेदवाराचा समोर असणार. याच्यामध्ये एक शक्यता आहे, जे तुम्ही म्हणता आघाडी, ज्याला पटत तो पक्षांतर करू शकेल, परंतु वेगळ्या आघाडी करून वेगळ्या चिन्हाचा हल्ला तरी कोण पाडणार नाही असं माझ्या ठिकाणी स्पष्ट मत आहे. आज खुर्शीचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर 32 जागा आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने मशालची निवडून त्याच्यासोबत आता आमच्या ज्या पुढच्या बैठका आहेत काँग्रेसचे काही संघटना त्यांचे उमेदवार असतील आणि आम्ही त्याला जर ज्या आम्हाला थोड्याशा लूज वाटतात आमच्या जागा तर आम्ही काँग्रेससाठी जेव्हा बोलतो त्यांना शिक्षण उमेदवार असेल तर किंवा राष्ट्रवादी पवार साहेबांचा जो गट आहे त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सोडावं. तशीच परिस्थिती सासवडमध्ये समजा आम्ही कम्फर्ट असेल तर आम्हाला शक्यता जागा आम्ही लढवणार आहोत. आधीच एखाद्या जागेबद्दल समजा आरक्षणाची जागा आहे असं तर होऊ शकत नाही की ती उद्धव साहेबांकडे पण नाहीये, पवार साहेबांकडे पण नाही किंवा काँग्रेसकडे पण नाहीये, तर ती जागा सुद्धा आम्ही लढवणारच आहोत. म्हणजे तिन्ही पक्षापैकी त्या ठिकाणची फक्त आरक्षणाचा विषय इतर सगळ्यांचा उमेदवार आहेत, परंतु आरक्षणाच्या ठिकाणची सुद्धा जागा तिन्ही पक्षांच्या पैकी ज्याच्याकडे उपलब्ध आहे, ज्याच्याकडे कार्यकर्ता सक्षम कार्यकर्ता आहे, लढवय आहे, त्याला इतर 2 पक्ष त्या ठिकाणी ताकद देणार आहे आणि ती जागा सुद्धा लढवून जाणार आहे. मनसेच्या बद्दलचे आदेश अजून आमच्याकडे पोहोचले नाही, परंतु जर तसे आदेश सुद्धा आले तर बरं मग आमच्या जे सीट आम्ही तर आमचे काय सीट जे तयारी केलेली त्या जागा मनसेला देऊ, मनसेच्या चिन्हावरती म्हणजे जसं आपण आता पाहिलं असेल विधानसभेला कोकणातल्या काही जागा होत्या ह्याच्या परंतु त्या लागल्या शिंदे साहेबांच्या होत्या त्या भाजपच्या चिन्हावर जसं मला राज्यात चालतं इतर चालत म्हणजे आमच्या गावचं ऍडजस्टमेंट असतं ना ती जागा मनसेसाठी देऊ केली जाते. उमेदवार पहिले आमचा असेल तो आम्ही मनसेसाठी देऊ ना किंवा काँग्रेसच्या उमेदवार आहे ते मनसेसाठी देतील, राष्ट्रवादीचा असेल ते देतील तर त्यांचा उमेदवार आमच्या चिन्हावर लढेल, परंतु त्यांना सुद्धा न्याय मिळणारच आहे. मनसेचा प्रश्न थोडा शहरापुरता राहील, जिल्ह्यामध्ये नाही. अजून तसे नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख सुरू झाली. अजून काय
मनसेचा प्रश्न फक्त शहरात होता, जिल्ह्यात होता नाही. नाही, आमच्या पुरता पुणे जिल्ह्यामध्ये अजूनही मनसेचा कुठेही मागणी नाही, तडजोड नाही, चर्चा नाही आणि मला असं वाटतं जिल्ह्यात मनसेचा प्रश्न येणार नाही. स्पष्ट सांगायला काय अर्थ तर आजपर्यंत मागणीच नाही कोणाची. आमच्या उद्धव साहेबांच्या पक्षाला मनसे सोबत काय करायचे काय नाही स्पष्ट शासन आलेले नाही. ते ज्यावेळेस होते त्यावेळेस त्या पद्धतीने नक्कीच कार्य होईल. म्हणजे त्यांना सुद्धा आम्ही सामान्य करायला जाऊ. पुणे जिल्ह्यामध्ये ते मंडळी काय पुणे जिल्ह्यामध्ये मनसेला बरोबर घेण्याबद्दल कोणाचाही प्रस्ताव नाही आलेला नाही, येण्याची शक्यता नाही. त्यामुळं आम्ही महाविकास आघाडी म्हणून 3 पक्ष एकत्रित लढणार आहोत. आम्ही जो पण आम्ही जे सांगतो आहोत तो पक्षाचं धोरण आहे. उद्या त्यांच्या समजा दुसरे अध्यक्ष आहेत, ते असं नाही म्हणणार की आम्हाला पक्षाने परवानगी दिली. त्यामुळं आम्ही जे सांगतो आहोत आदरणीय सुप्रियाताई सुळे, टोले साहेब आणि जिल्ह्यातले जे शीर्षस्थ नेते आहेत त्या सर्वांशी संपर्क करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. चुकून तुम्ही म्हणताय तशी काही शक्यता असेल तर ते पक्षाचं धोरण असणार नाही, त्याच्याबद्दल पक्षाला कारवाई करावी.